राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना जाहीर केली आहे। या योजनेसाठी महिलांना उत्पन्न दाखल्याची अट घातली आहे। महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना ही योजना लागू होत नाही। सरकारने उत्पन्न दाखल्याची अट रद्द केल्यास सर्वसामान्य महिलांना या योजना घेताना सुलभ होईल असं भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सौ विजया वड्डेपल्ले यांनी केले। महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एक पत्नीला हे लागू करावं असे नियम मागणीही वड्डेपल्ले यांनी केली। ज्यांना एक पत्नी आहे अशा कोणत्याही समाजातील महिलांना ही योजना लागू असावी अशी मागणी केली आहे। मी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ विजया वड्डेपल्ले। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अत्यंत चांगल्या आणि महिलांच्या उपयोगाला म्हणजे महिलांच्या डायरेक्ट खात्यावर जमा करण्याचा जो अधिवेशनामध्ये मंजूर केले त्याबद्दल मी महाराष्ट्र युती शासनाचं मी अभिनंदन करते आणि त्यांचं कौतुकास्पद असं काम केल्याबद्दल तमाम महिलांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करते। मला यामध्ये एक सूचना करावीशी वाटते की आपण जे अट नियम जे लागू केला त्याच्यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, रहिवासीचा दाखला, उत्पन्नाचा दाखल्यासाठी आज आपल्याला प्रत्येक महिलेला त्याच्यासाठी 5-6 दिवस तरी फिरावं लागेल। तलाठीवर खूप लोड होईल आणि रेशन कार्ड हा केसरी आणि पिवळा हा रेशन कार्ड ज्यांच्याजवळ आहे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना हा रेशन कार्ड आपण ग्राह्य धरलं जातं। त्यामुळे रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि त्या महिलेचा फोटो एवढे तुम्ही या कागदपत्राचं जमवत असाल तर प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळेल आणि त्याच्यासाठी प्रत्येक महिलेला हेलपाटा मारावं लागणार नाही आणि ही योजना प्रत्येक महिलेच्या प्रत्येक घराघरामध्ये ही योजना सफल होईल आणि प्रत्येक महिला ही भारतीय जनता पार्टीला मतदान करेल। माझी लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्र्यांनी माझी बहीण म्हणून म्हटल्यानंतर त्यांनी पण आपल्या सूचना मान्य करायला पाहिजे याचा विचार प्रदेशाच्या वरती आणि शहराच्या आमच्या आमदारांनी पण आमचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पण विचार करून वरिष्ठ लेवलला ही या अटी मान्य करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं। दरम्यान 60 वर्षापुढील महिलांना या योजनेत शासनाने समाविष्ट केलं नाही, त्यामुळे महिलांवर एक प्रकारे अन्याय होणार आहे। शासनाने यांच्या बाबतीत निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी विजया वड्डेपल्ले यांनी केली आहे। या योजनेमध्ये आपण वयाची अट घातलेली आहे। प्रत्येक महिलेचं अट 21 ते 60, मग 60 ते 65 या वयाच्या महिलांना आपण काय लाभ मिळवून देणार आहे? त्या 65 वर्षाचं वय त्याच्यामध्ये ही अट तुम्ही शिथिल करावं किंवा ते लागू करावं अशी मी त्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते। कारण 65 वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा कुठल्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही आहे। कारण श्रावणबाळ ही योजना करावं म्हणलं तर त्याला पण 65 वर्ष अट आहे। मग 60 ते 65 वय असणाऱ्या महिलांना पण या योजनेमध्ये लागू करावं अशी मी सरकारला विनंती करते। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।